श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 15वा सर्ग वाचूया. मग अगस्त्य ऋषी म्हणाले, रघुनंदना, त्यानंतर काही काळ गेल्यानंतर लोकेश्वर ब्रह्मदेवांनी पाठविलेली निद्रा, जांभई वगैरे रूपात मूर्तिमती होऊन कुंभकर्णाच्या आत तीव्र वेगानं प्रकट झाली. त्यानंतर कुंभकर्ण जवळच बसलेल्या आपल्या बंधू रावणाला म्हणाला, राजन, मला झोप त्रास देत आहे, त्या दृष्टीनं माझ्या झोपण्यासाठी योग्य घर बनव. हे ऐकून राक्षस राजाने विश्वकर्म्याप्रमाणे सुयोग्य शिल्पकारांना घर बनविण्यासाठी आज्ञा दिली. त्या शिल्पकारांनी जे 2 योजने लांब आणि 1 योजने रुंद स्निग्ध घर बनविले ते बघत राहावे असे होते. निराबाध असलेल्या त्या घराला सर्वत्र स्फटिक मणी जडविलेले होते. सोन्याचे घडविलेले खांब त्या भवनाची शोभा वाढवित होते. त्याला वैडूर्य मण्यांचे जिने बसविले होते. सगळीकडे घुंगरूदार झालरी लाविलेल्या होत्या. त्याचे मुख्य फाटक हस्तिदंताचे होते. हिरे आणि स्फटिक मण्यांच्या वेदी तसेच चबुतरे त्याची शोभा वाढवित होते. ते भवन सर्व प्रकारे सुखद आणि मनोहर होते. मेरूच्या पुण्यमयी गुंफेसारखे ते सदैव सर्वत्र सुख प्रदान करणारे होते. राक्षसराज रावणाने कुंभकर्णासाठी असे सुंदर आणि सुविधाजनक शयनागार बनविले. महाबली कुंभकर्ण त्या घरात जाऊन निद्रावश होऊन कित्येक हजार वर्षपर्यंत झोपून राहिला. त्याला जाग कशी ती आली नाही. जेव्हा कुंभकर्ण निद्रेने अभिभूत होऊन झोपला होता तेव्हा दशमुख रावण उच्छृंखल होऊन देवांना, ऋषींना, यक्षांना आणि गंधर्वांना मारून त्रस्त करू लागला. देवांची जी नंदनवनादी चित्रविचित्र उद्याने होती त्यात जाऊन दशानन अत्यंत कुपित होऊन ती सारी उजाड करून टाकीत असे. तो राक्षस नदीत हत्तीप्रमाणे क्रीडा करताना तिच्या धारा छिन्न भिन्न करून टाकीत असे. वृक्षांना वायूप्रमाणे झपाटून टाकीत तो उखडून फेकीत असे आणि पर्वतांना इंद्राच्या हातून सुटलेल्या वज्राप्रमाणे तोडून फोडून टाकीत असे. दशग्रीवाच्या या निरंकुश वर्तनाची वार्ता कळताच धनस्वामी धर्मज्ञ कुबेराने आपल्या कुलाला अनुरूप आचार व्यवहाराचा विचार करून उत्तम बंधुप्रेमाची साक्ष देण्यासाठी लंकेत एक दूत पाठविला. त्याचा उद्देश हा होता की मी रावणाला 4 हितकर गोष्टी सांगून मार्गावर आणीन. तो दूत लंकापुरीत जाऊन प्रथम बिभीषणाला भेटला. बिभीषणाने धर्माला अनुसरून त्याचा सत्कार केला आणि लंकेत येण्याचे कारण विचारले. मग बंधू बांधवांची ख्याली खुशाली विचारून बिभीषणाने त्या दूताला राजसभेत नेले आणि तेथे बसलेल्या रावणाची भेट घडविली. रावण सभेत आपल्या तेजाने उद्दीप्त होत होता. त्याला पाहून दूताने महाराजांचा विजय असो असे म्हणून वाणीद्वारे त्याचा सत्कार केला आणि मग तो काही वेळपर्यंत गप्प उभा राहिला. त्यानंतर उत्तम आसनांनी सुशोभित अशा एका श्रेष्ठ पलंगावर बसलेल्या दशग्रीवाला तो दूत म्हणाला, वीर महाराज, आपल्या भावानं धनाध्यक्ष कुबेरानं आपल्यासाठी संदेश पाठविला आहे. तो माता पिता दोघांची कुल तसंच सदाचाराला अनुरूप आहे. मी तो पूर्णपणानं तुम्हाला सांगतो आहे, ते ऐका. दशग्रीवा, तू आजपर्यंत जे कुकृत्य केलंस तेच खूप आहे. आता तरी तुला नीटपणानं चारित्र्य संग्रह केला पाहिजे. त्यानंतर कुबेर पुढे म्हणाला, शक्य तितका तू धर्म मार्गावर चालत राहा. हेच तुझ्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. तू नंदनवन उजाड करून टाकलंस हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तुझ्याकडून खूपशा ऋषींचा वध झाला आहे हे देखील माझ्या कानावर आलं आहे. राजन, मी असं ऐकलं आहे की
देव तुझ्या विरुद्ध कारवाई करण्याच्या खटपटीत आहेत। राक्षसराज, तू कित्येक वेळा माझा देखील तिरस्कार केला आहेस, तथापि जरी बालकानं अपराध केला तरी स्वबांधवांना त्याचं रक्षण करणं आवश्यक आहे, म्हणून मी तुला हा सल्ला देत आहे। एकदा मी शौच, संतोषादी नियमांचं पालन आणि इंद्रिय संयमपूर्वक रौद्र व्रताचं आचरण करून धर्माचं अनुष्ठान करण्यासाठी हिमालयाच्या एका शिखरावर गेलो होतो। तिथं मला उमेसह भगवान महादेवांचं दर्शन घडलं। त्यावेळी मी दैववश देवी पार्वतीवर आपली डावी दृष्टी टाकली, मात्र ही कोण आहे हे जाणण्यासाठीच मी तसं केलं। निश्चितपणानं मी दुसऱ्या कुठल्याही हेतूनं तिच्याकडं पाहिलं नव्हतं। त्यावेळी देवी रुद्राणी अनुपम रूप धारण करून तिथं उभी होती। देवीच्या दिव्य प्रभावानं त्यावेळी माझा डावा डोळा जळून गेला आणि दुसरा देखील धुळीनं भरल्यासारखा पिंगट झाला। त्यानंतर मी पर्वताच्या दुसऱ्या विस्तृत तटावर जाऊन 800 वर्षपर्यंत महाव्रत धारण केलं। तो नियम समाप्त झाल्यावर भगवान महेश्वर देखील मला दर्शन देण्यासाठी आले आणि प्रसन्न मनानं ते म्हणाले, उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या धर्मज्ञ धनेश्वरा, मी तुझ्या या तपावर संतुष्ट आहे। माझ्यानंतर या व्रताचं आचरण करणारा दुसरा केवळ तूच आहेस। तिसरा कुणी असा पुरुष नाही जो अशा कठोर व्रताचं पालन करू शकेल। हे अत्यंत दुष्कर व्रत पूर्वकाली मीच प्रकट केलं होतं। तेव्हा सौम्य धनेश्वरा, आता तू माझ्याशी मित्रत्वाचं नातं प्रस्थापित कर। हे नातं तुझ्या पसंतीस यावं। अनघा, तू तुझ्या तपानं मला जिंकलं आहेस, तेव्हा माझा मित्र बनून राहा। देवी पार्वतीच्या रूपावर दृष्टी टाकल्यामुळं जो तुझा डावा डोळा जळून गेला आणि दुसरा डोळा देखील पिंगलवर्णी झाला, त्यामुळं सदा स्थिर राहणारं तुझं एकाक्ष पिंगली हे नाव चिरस्थायी होईल। अशा प्रकारे भगवान शंकरांशी मैत्री स्थापित करून त्यांची आज्ञा घेऊन जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा मी तुझ्या पापपूर्ण निश्चयासंबंधी ऐकलं। तेव्हा आता तू आपल्या कुलाला कलंक लाविणाऱ्या पापकर्माच्या संसर्गापासून दूर राहा, कारण ऋषी समुदायासह देव तुझ्या वधाच्या उपायांचा विचार करीत आहेत। दूताच्या मुखातून हे बोल ऐकून दशग्रीव रावणाचे नेत्र क्रोधाने लाल झाले। तो हात चोळीत आणि दात खात म्हणाला, दूता, तू जे काही बोलतो आहेस त्याचा अभिप्राय मी जाणून घेतला। आता ना तू जिवंत राहशील ना माझा भाऊ, की ज्यानं तुला इथं पाठवलं आहे। धनेश्वर कुबेरानं जो संदेश दिला आहे तो माझ्या हिताचा नाही। तो मूढ मला घाबरविण्यासाठी महादेवांशी आपल्या मैत्रीच्या कथा ऐकवितो आहे। दूता, तू जे काही इथं बोललास ते मला सहन होण्यासारखं नाही। कुबेर माझा मोठा भाऊ आहे, म्हणून त्याचा वध करणं उचित नाही असं समजूनच मी आजपर्यंत त्याला क्षमा केली। परंतु यावेळेचा त्याचा निरोप ऐकून मी हा निश्चय केला आहे की मी आपल्या बाहुबलाच्या आश्रयानं लोक जिंकीन। याच शुभमुहूर्तावर मी एकाच्याच अपराधामुळं या चारही लोकपालांना यमदेशी धाडीन असे म्हणून लंकेश रावणाने तलवारीने त्या दूताचे 2 तुकडे करून टाकले आणि त्याचे प्रेत त्या दुरात्म्या राक्षसांना खाण्यासाठी देऊन टाकले। त्यानंतर रावण स्वस्ती वाचन करून रथावर आरूढ झाला आणि 3ही लोकांवर विजय मिळवण्याच्या इच्छेने तेथे धनपती कुबेर राहत होता त्या स्थानी निघून गेला। इथे 15वा सर्ग पूर्ण झाला। उद्या आपण 16वा सर्ग वाचूया। आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत। हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.